भाऊ आहे का? काय तर तंबाखू एक असं व्यसन, एक गंभीर व्यसन जे तुमचं आरोग्य, तुमचा पैसा आणि हळूहळू तुमची स्वप्न या तिघांनाही जाळत नेतं आणि शेवटी बाकी उरतो त्या तंबाखू मधून निघालेला धूर. कदाचित तुम्हाला माहित नसेल तर या एका सवयीमुळे भारतातील तब्बल 2 कोटी कुटुंब हे अजूनही गरिबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत. हे मी नाही तर हे ICMR आणि टीस या दोन संस्थांनी केलेला रिपोर्ट सांगतोय. हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. ही तंबाखूची समस्या ही एका व्यक्तीचं व्यसन नाही तर ही राष्ट्रीय समस्या बनलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक निश्चितच घ्या. 2 मिनिट या इमेज कडे बघा. तुम्ही जर सेवन करत असाल, धूम्रपान करत असाल, तुमच्या लक्षात येईल. बघितलं? छान वाटलं? पुढे जाऊया. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या दोन भारतातील अग्रगण्य संस्था आहेत ज्यांनी एक तंबाखूवर आधारित रिपोर्ट काढलेला आहे. आणि तो रिपोर्ट काय सांगतो आणि तो रिपोर्ट इतका महत्वाचा काय आहे तर त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे तर भारतातील तब्बल 2 कोटी कुटुंब म्हणजे अर्थातच की 10% कुटुंब हे गरिबीच्या विळख्यातून, गरिबीच्या जाळ्यातून बाहेर निघू शकतात जर आपण तंबाखूवर होणारा आपला खर्च थांबवला तर. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण तंबाखूवर किती जास्त खर्च करतो आणि हा जर खर्च थांबवला तर तुम्ही जर गरिबी रेखाच्या खाली असाल तर तुमचा स्तर हा निश्चितच वरती जाणार आहे. आणि म्हणून ही किती गंभीर समस्या आहे, तुम्हाला कशा पद्धतीनं गरिबीच्या जाळ्यात एका व्यसनामुळे अडकून ठेवलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हाच रिपोर्ट आपण इथे डिस्कस करतोय. तर तंबाखू म्हणजे मग गरिबीचा सापळा का? तर याचं उत्तर निश्चितच हो आहे. कशा पद्धतीने गरिबीचा सापळा बनतोय तर बघा, रिपोर्ट मध्ये काय सांगितलेलं आहे तर गरीब कुटुंब आणि श्रीमंत कुटुंब दोन पद्धतीची कुटुंब संस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जर तुम्ही गरिबीत असाल, गरिबीच्या कुटुंबात असाल आणि तुम्ही जर महिन्याला 100 रुपये कमवत असाल तर त्या घरातील 100 रुपयापैकी 6 रुपये हे तंबाखूजन्य पदार्थांवर खर्च होतात. 100तले 6 गेले म्हणजे ख्वाब नवाबों के और हाल फटे तल. आणि तेच जर आपण श्रीमंत कुटुंबाचं खर्च जर बघितला तर ते फक्त 100तले 2 रुपये या तंबाखूजन्य पदार्थांवर खर्च करतात. तुमचा प्रश्न मला माहित आहे निश्चित काय तर श्रीमंत लोक इतका कमी खर्च करतात का? तर इतका कमी खर्च करत नाही. आपण फक्त हे पर्सेंटेजच्या बाबतीत बोललोय. तुम्ही 100चे 6% काढा आणि 1000चे 2% काढा. काय म्हणते इमेज तुमची इमेज क्लिअर होईल. बघा, याचाच दुसरा अर्थ काय निघतो तर ज्यांच्याकडे कमी पैसा आहे ते जास्त खर्च करतात आणि म्हणून अजूनही ते गरिबीत सापडलेले आहे. आणि ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते कमी खर्च करतात. आणि याचा महत्वाचा भाग म्हणजे काय, परिणाम काय होतो तर तुमची जी मुलं बाळ आहे, तुमच्या परिवारातील जे सदस्य आहे त्यांच्या अन्नासाठीचा खर्च, त्यांच्या सोयी सुविधासाठीचा खर्च, त्यांच्या शिक्षणाचा खर्च यामध्ये तुम्हाला कुठेतरी मग कमतरता झालेली दिसून येते. त्यांना न्यूट्रिशियस फूड पडत नाही, फूड भेटत नाही आणि त्याचा आर्थिक बोजा हा तुमच्या परिवारावर आलेला असतो. तर याच रिपोर्टमध्ये अजून काय सांगितलेलं आहे, ग्रामीण आणि शहरी भागातील वास्तव्य दाखवलेलं आहे. अर्थात तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागात व्यसन हे खूप जास्त प्रमाणात चालत असतं. तुम्हाला पाणथेल्यावर गेलेले जे काही लोक आहेत ते पाणथेल्यावर ठिय्या मांडून बसलेले असतात आणि त्या पद्धतीने ते सेवन करत असतात. तर ग्रामीण भागात 1.7 कोटी कुटुंब म्हणजे हे 2 करोड जे कुटुंब आपण सांगितलेले आहे त्यातले 1.7 कोटी जे कुटुंब आहे ते आर्थिक स्तर उंचावू शकतात जर त्यांनी तंबाखूवर होणारा जर खर्च थांबवला तर. आणि शहरात ही कंडिशन काय आहे तर 35 लाख कुटुंब हे लाभ घेऊ शकतात, आर्थिक स्तरावरून बाहेर येऊ शकतात. तुमची गरिबीची जी परिस्थिती आहे ते तुम्ही बाहेर काढू शकता. त्यामध्ये डेटा दिलेला आहे की ग्रामीण भागातील 6.6% जो खर्च आहे तुमच्या इन्कमचा तो तंबाखूवर खर्च होतो आणि शहरी भागातला जो खर्च आहे तो 5.6% आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता तंबाखूचे
आरोग्यावर सुद्धा परिणाम होतात आणि आर्थिक परिणाम तर आपण बघतच आहोत. तर आरोग्यावर कशा पद्धतीने होतात? कारण भारतातील 26.7 कोटी कुटुंब हे तंबाखू सेवन करत असतात. आता तंबाखू सेवन जेव्हा करतात तर दोन पद्धतीने तंबाखूचं सेवन करतायत. कुठल्या किती पद्धतीने? दोन पद्धतीने. एक आहे धूम्रपान, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही सिगारेट ओढत असाल, हुक्का असेल, अजून काय काय गोष्टी असतील त्या पद्धतीने. आणि दुसरा आहे चघळणे, बोलो, जुबा, केसरी. खर्रा असेल, जर्दा असेल, खैनी असेल, अजून काय काय राहतात. पानात तंबाखू टाकून तुम्ही जर खात असाल, या दोन पद्धतीने सेवन करता येतं. आणि मग काय होतं की हे तुम्ही सेवन करता आणि ह्याच सेवनामुळे भारतात दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू हे तंबाखू सेवन केल्यामुळे होतं. आकडा खूप मोठा आहे, आकडा खूप गंभीर आहे. आरोग्यावर तर परिणाम होतोच. कुठल्या पद्धतीने होतो? तर त्यामध्ये कॅन्सर असू दे, हृदयरोग असू दे किंवा स्ट्रोक असू दे, यावर परिणाम झालेला दिसतो. आणि याच हे मोठे मोठे गंभीर आजार तुम्हाला त्या ठिकाणी झालेले दिसतात. मग तंबाखूने कसा काय होतं तर एक 2 मिनिटांमध्ये आपण बघून घेऊया. तंबाखूमध्ये काही हानिकारक पदार्थ असतात. इथे लक्षामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, कॅन्सरला जे उत्प्रेरित करणारे रसायन आहे ते त्यामध्ये असतात. जसे की आर्सेनिक असेल, अजून त्याचं नाव काय आहे की नायट्रोसामाइन्स आणि टार, जो तुम्ही सिगारेट ओढता त्यामध्ये जो एक हलकासा ओलसर चिकट पदार्थ असतो त्याला आपण टार म्हणतो. येते लक्षामध्ये. याचाच अजून दोन पद्धतीने आपल्याला बघता येतात की जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर तुम्ही ऍक्टिव्ह स्मोकर झाले, स्वतः दुकानात जाता, सिगारेट घेता आणि त्याचा धूर फेकता. पण तुमच्या सोबत तुमच्या आजूबाजूला जे राहणारे आहे त्यांच्यावर मोठा परिणाम पडतो. त्यांना आपण पॅसिव्ह स्मोकर म्हणतो. म्हणजे तुम्ही सोडलेला धूर हा त्यांच्या शरीरात जातो आणि सर्वात धोकादायक, सर्वात हानिकारक ते त्यांच्यासाठी असतात. जर तुम्ही तुमच्या मित्रांसमोर जर सिगारेट ओढत असाल तर याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, कारण ही तुमची सवय नाही तर ही राष्ट्रीय समस्या बनत चाललेली आहे. आणि पुढे बघा की पुढे काय आहे तर हे गंभीर आजार झाल्यामुळे तुमचा उपचारावर जास्त खर्च कारण जेवढी मोठी बिमारी तेवढा उपचार जास्त. आणि म्हणून मग काय होतं तर हा उपचारावर जास्त खर्च होतो, त्याचा भार तुमच्या कुटुंबावर, हा भार कुटुंबावर येतो. आणि तसंच तुमच्या कुटुंबाचं जे आर्थिक चणचण ऑलरेडी असते त्यामध्ये अजून भर पडते. आणि यामधून काय होतं तर तुम्ही तर आजारी पडलेले असतात, त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला दम लागतो, तुम्हाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता ही कमी होऊन जाते. आणि त्याचा भुर्दंड म्हणजे तुमच्या उत्पन्नात घट होतं. आणि असंच उत्पन्नात तुमच्या घट झालेला आहे. म्हणून भारतातील 2 कोटी लोक जे आहे, कुटुंब जे आहे, ते अजूनही गरिबीच्या विळख्यात आपल्याला सापडलेले दिसतात. येते लक्षात. मग पुढे बघा की या रिपोर्टने महत्वाचं काय नोटीस केलेलं आहे तर आतापर्यंत जे काही तंबाखूवर रिसर्च झालेले असेल, हे काही मोहिमा राबवलेल्या असेल, त्या फक्त कशावर होत्या? आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या होत्या. पण हा पहिला रिपोर्ट सांगतो, हा अभ्यास सांगतो की तुमचं तंबाखू सोडणं म्हणजे तुमची गरिबी कमी करणं. मोठा गंभीर मुद्दा आहे, मोठी गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तंबाखू जर सोडत असाल तर हा एक पद्धतीचा पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम अंतर्गतच आपल्याला तो बघता येईल. आणि त्यामुळे आपल्याला वेगळे काही गरिबी हटाव सारखे जे प्रोग्राम असतात ते राबवण्याचं काम खूप कमी पडेल आणि तोच पैसा आपल्याला दुसऱ्या संसाधनावर खर्च करता येईल. सो से नो टू टोबॅको, इतकी माझी कडकडीची विनंती आहे. आणि निश्चितच हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. यातून आपण बघितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने आपण गरिबीतून वर येऊ शकतो फक्त एक व्यसनावरचा खर्च कमी केल्यामुळे. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर आम्ही समर्पण बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे, जी एकदम माफक दरात 29,999 रुपयाला आहे, ज्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. या बॅचची वैशिष्ट्य काय आहे तर प्रिलिम्स प्लस मेन्स अप्रोच त्या ठिकाणी असणार आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याहूनही महत्वाचं, या बॅचची तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणार आहे. जोपर्यंत सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे. पीवायक्यू अनालिसिस त्या ठिकाणी असणार आहे. स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सगळ्यात महत्वाचं
1-to-1 मेंटरशिप तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तुम्हाला या बॅच मध्ये जर अजून कन्सेशन लागत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला त्यावर कन्सेशन सुद्धा दिसून येईल. आणि एओन-आय-एस ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ऍप स्टोअर वरून किंवा गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हाय नोट्स मिळणार आहेत. एनसीईआरटी आणि स्टेट बुक चा कव्हरेज झालेला असेल. करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज सुद्धा तिथे अवेलेबल आहे. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर आमच्या एओन-आय-एसच्या टेलिग्रामला जॉईन करा, हा QR कोड स्कॅन करून. आणि अधिक इन्क्वायरीसाठी मी नंबर दिलेला आहे, हा ऑफिस नंबर आहे, यावर तुम्ही अधिक इन्क्वायरी करू शकता. सो निश्चितच आज इथेच थांबूया. एक नवीन विषय मी तुमच्या समोर मांडला. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. थँक्यू.